कोणता देव आणि कोणत्या बाबाकडे जायची गरज नाही, सर्व काही आपल्या धम्मामध्ये आहे. परंतु आपण ते करत नाही. आचरण केलं तर निश्चित आपल्या धम्मामध्ये खूप पॉवर आहे, आपण ते करायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी, हे तर समजलं असेल तुम्हाला परित्राणचं. तर 1956 साली बाबासाहेबांनी जो आपल्याला हा बुद्ध धम्म दिला, तर बाबासाहेबांनी सुद्धा हे परित्राण घ्यायला लावलं आणि उजव्या हातामध्ये हे परित्राण बांधलं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पुरित्वा पारमी सब्बा पतो संबोधिमुत्तमं इतेन सच्चवचेन होतु ते जयमंगलम्. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा सद्धम्म, या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार प्रसार करणारा पावन पवित्र भिक्खू संघ, महामानव पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आज या 19व्या धम्म परिषदानिमित्त डॉक्टर इंदवंस महाथेरो यांचा वाढदिवस आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त ही धम्म परिषदही आयोजित केलेली आहे आणि याच्यासाठी आपण सकाळपासून उपस्थित उपासक उपासिका तसेच बालक बालिका आपण सर्व सकाळपासून धम्म ऐकत आहात, धम्मदेशनाय ऐकत आहात, धम्मश्रवण करत आहात. तर आज मी तुम्हाला या सर्व प्रकारचा आपण धम्म श्रवण केलेला आहे. परंतु मी धम्मपद मधील गाथा नंबर 109 आणि या धम्मपदाच्या गाथेमध्ये जे आयुवन नावाचे बालक आहे, त्या बालकाच्या कथाविषयी तुम्हाला सांगणार आहे. तर ही कथा आपल्या परित्राणाच्या संदर्भात आहे आणि हे परित्राण आपण हातात का बांधतो, कशासाठी बांधतो, का बांधतो, याची सुरुवात कोणी केलेली आहे, याच्यासाठी आपल्याला याची माहिती असणं गरजेची आहे. बंदीजी आपल्या हाताला परित्राण बांधतात, परित्राण घेतात. परित्राण म्हणजे काय याची आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर परित्राण म्हणजे संरक्षण. हे एक प्रकारचं आपलं संरक्षण आहे. जसं की शेतकरी आपल्या झाडाला किंवा आपल्या पिकाला कंपाऊंड घालतात, तर तसं एक प्रकारचं हे धम्माचं संरक्षण आहे. आणि हे भगवान बुद्धांनी स्वतः परित्राण घ्यायला सांगितलेलं आहे या आयुवन्न जो बालक आहे त्याच्यासाठी. आणि भगवान बुद्धांनी त्याला आशीर्वाद पण दिलेला आहे, आयु वन्न सुखं बलम. हे 4 प्रकारचं त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे, म्हणून त्याचं नाव आयुवर्धन असं ठेवलेलं आहे. तर होतं काय की भगवंताच्या काळामध्ये अनेक असे जे लोक आहेत, तरुण मुलं आहेत, भगवंताचे त्यावेळेस भंतीजी बनत होते आणि भंतीजी बनून भगवंताचा धम्म आचरण करत होते. तर असेच एका खेड्यातून 2 तरुण मुलं भगवंताकडे आले आणि त्यांना भगवंताला म्हणाले की आम्हाला धम्म तुमचा भंतीजी व्हायचा आहे आम्हाला. तर म्हणले ठीक आहे. तर चिवर घेतलं त्यांनी आणि भगवंताचा धम्म चांगला शिकल्यानंतर दोघेही जंगलात गेले. परंतु एकाला चांगला धम्म समजला आणि एकाला चांगला धम्म समजला नाही, त्याच्यामुळे त्याला काही प्राप्त झालं नाही. परंतु एकाला मात्र तो आरंत झाला आणि आरंत होऊन तो धम्मामध्ये पारंगत झाला. काही दिवसांनी ते पुन्हा भगवंताकडे आले आणि भगवंताकडे येऊन भगवंतांनी त्यांना विचारलं की तू का बरं
धम्मामध्ये कावर प्रविष्ट झाला नाही, तुला कावर धम्म समजला नाही, तर तो आळसात सर्व जीवन त्याने घालवलं, त्याच्यामुळं त्याला तो धम्म नीट समजला नाही. आणि मग त्याला असं वाटलं की आपण ह्या जीवनामध्ये आता राहून काही फायदा नाही, मग हे चिवर काढायला पाहिजे. म्हणून त्यानं भगवंताची परवानगी घेऊन चिवर काढलं आणि तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याच्या आईवडिलाला तो एकुलता एक होता आणि एकुलता एक असल्यामुळं त्याचं लग्न लगेच ठरलं गेलं आणि काही वर्षातच त्याला मूल सुद्धा झालं. ते मूल जसं जसं मोठं झालं तसं तसं बहुत जणांचाच ते कुपोषित असल्यामुळं जसंही मोठं होत होतं तरी ते पण कुपोषितच होतं. हळूहळू ते मोठं होऊ लागलं. 2-3 वर्षाचं झालं तरी पण त्याचा काही आजार दुरुस्त होईना. बरेच त्यांनी वैद्य बघितले, वैद्याचा औषधाचा लाभ त्यांना काही होऊ शकला नाही. म्हणून त्या गावामध्ये त्याचा जो मित्र अनंत झालेला होता तो असाच धम्मप्रचारासाठी चारिका करून त्या ठिकाणी देशना देत होता. तर त्याला माहीत पडलं की माझा मित्र आलेला आहे, आपण सर्व वैद्यांचा उपचार करून थकलेलो आहे, आता आपण भंतीजीचा आशीर्वाद घेऊन बघू, जर काही फायदा झाला तर. म्हणून ते लगबगीनं आपल्या मुलाला घेऊन दोघं नवरा बायको ते त्या भंतीजीकडे गेले. भंतीजी त्या ठिकाणी लोक त्याचा चारिका आटोपून आणि देशनाही देऊन त्या संपली होती आणि लोक त्यांच्या दर्शनासाठी लाईन लावून उभे होते आणि हे पण त्या लाईन मध्ये उभे राहिले. आणि त्यांनी प्रथम बाळाला त्यांच्या चरणावर ठेवलं तर त्यांनी आशीर्वाद दिला नाही. आणि आशीर्वाद दिला नाही, त्या बाळाला उचलून घेतलं आणि पुन्हा ते दोघं उभे राहिले. तर मग त्यांना आशीर्वाद दिला, सुखी हो मंगल हो. तर मग त्यांना आश्चर्य वाटलं की आपल्या बाळाला आशीर्वाद दिला नाही म्हणजे आपल्या बाळाचं काहीतरी बरं वाईट होणार आहे, अशी त्यांना भीती वाटली. आणि मग ते घरी गेले, परंतु त्यांची हिंमत त्या भंतीजीला विचारायची झाली नाही. मग घरी गेल्यानंतर त्यांनी काय केलं की ते म्हणाले की श्रावस्तीमध्ये भगवंत आहे, आपण भगवंताकडे जायला पाहिजे आणि भगवंतालाच आपण विचारायला पाहिजे. तर मग असं करता करता त्यांनी श्रावस्तीचा रस्ता धरला आणि चालत चालत ते श्रावस्तीला पोहोचले. भगवंत एका झाडाखाली देशना देत होते. देशना संपली आणि देशना संपल्यानंतर त्या ठिकाणी सर्व लोक भगवंताच्या दर्शनासाठी लाईन लावून उभे होते. हे पण त्या लाईन मध्ये उभे राहिले. त्यांनी बाळाला भगवंताच्या चरणावर ठेवलं आणि उभे राहिले. तर भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला नाही. थोडा वेळाने रस्ता पाहिला, भगवंत आशीर्वाद देत नाही म्हणून बाळाला उचलून घेतलं आणि हे उभे राहिले तर यांना आशीर्वाद दिला. मग यांना तर थरकाप सुटला, निश्चितच आपल्या बाळाचं काहीतरी बरं वाईट होणार आहे आता. मग आता काय करायचं, गर्दी खूप होती. मग ते म्हणले गर्दी संपू द्या, आपण भगवंताला आता विचारल्याशिवाय आपल्या गावाला परत जायचं नाही, जे काय असेल ते जे सांगतील ते. तर मग अशा पद्धतीनं ते भगवंताला विचारू लागले. सर्व गर्दी संपली आणि भगवंताला विचारलं, भगवंत तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला परंतु आमच्या बाळाला आशीर्वाद दिला नाही, तर काय कारण आहे. भगवंत खिन्न मनाने त्या आईकडे पाहत बसले आणि त्या बाळाकडे म्हणले, आई हा बाळ फक्त 7 दिवस जगणार आहे आणि मग आशीर्वाद काय देऊ मी याला. मग असं म्हणतात तर त्यांना खूप वाईट वाटलं. मग ते भगवंताकडे याचना करायला लागले की भगवंत तुम्ही करुणेचा सागर आहात, दया आहे, करुणा आहे तुमच्याजवळ, आमच्या मुलाला वाचवा. तुम्ही जसा एक उपाय सांगणार तसे आम्ही करू, परंतु ह्या बाळाचा जीव वाचायला पाहिजे, कारण आमचा हा एकुलता एक बाळ आहे, पहिल्या उमेदीचा आमचा बाळ आहे आणि हा मुलगा आहे. मग भगवान बुद्ध थोडा वेळ विचार करतात आणि त्यांना सांगतात की जा घरी, तुम्ही छानसा असा मंडप टाका आणि त्या मंडपाच्या मध्यभागी या बाळाची बसण्याची व्यवस्था करा आणि 7 दिवस त्या बाळाच्या हातानं दान पुण्य करा. बघा, दान पुण्य आपल्या धर्मामध्ये खूप महत्वाचं आहे. भगवान बुद्ध स्वतः असं दान पुण्य करायला सांगतात, त्याचा अर्थ काहीतरी विशेष आहे. आणि मग ते दान पुण्य 7 दिवसाचं त्या ठिकाणी धान्य म्हणा, आर्थिक म्हणा, कपडे जे पाहिजे लोकांना, दवा, सर्व प्रकारचं 7 दिवस पुरेल त्याच्या हातानं दान, एवढं दान त्या ठिकाणी ठेवलं आणि त्या बाळाला मध्यभागी बसवलं आणि बंदीजींना आमंत्रित करून रात्रंदिवस महापरित्राण त्या ठिकाणी रात्रंदिवस सुरू केलं. मोठा मंडप टाकलेला होता आणि चोहीकडून लोक सर्व त्या मंडपावर जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांची रात्रंदिवस केलेली होती. आणि मग 7 दिवस असं कार्यक्रम चालला. 6 दिवस. 7व्या दिवशी भगवंताला माहित होतं
की आता मार येणार आहे आणि मार ह्या बाळाचं चित्त घेऊन जाणार आहे. तेव्हा स्वतः भगवंत 7व्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर स्वतः भगवंतांनी परित्राण घेतलं 7व्या दिवशी. आणि मग ठरल्या टायमानं मार त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं बघितलं की भगवंत स्वतः त्या ठिकाणी परित्राण घेत आहे आणि भगवंताच्या शेजारी इकडून सर्व देवलोक उभे आहे आणि हे परित्राण यांनी सर्व लोकांच्या हातामध्ये परित्राण आहे. बाळ तर मध्ये सेंटरला आहे. मग आता कसं जायचं? तरी त्यानं प्रयत्न केला, मी मार आहे, मी याचं चित्त घेऊन जाणार आहे. तेव्हा त्यानं प्रयत्न केला, परंतु त्याचा प्रयत्न सफल ठरला नाही. त्या परित्राणाला त्याचा स्पर्श होता, ते हजारो किलोमीटर लांब फेकला गेला तो मार आणि तेवढ्या वेळामध्ये त्या बाळाचा जीव त्या ठिकाणी वाचला. तर अशा पद्धतीनं ते परित्राण त्या दिवशी भगवंतांनी 7व्या दिवशी घेतलं आणि हा कार्यक्रम परित्राणाचा संपल्यानंतर मग त्या आईवडिलांनी विचारलं, भगवंत आता हा बाळ किती वर्ष जगणार आहे? तर मग ते आईवडील म्हणाले, त्याचं उत्तर भगवंतांनी असं दिलं की हा बाळ आता 120 वर्ष जगणार आहे. हा बाळ आता 120 वर्ष जगणार आहे, हा मरू शकत नाही. तर भगवंताचे आभार मानले आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी समाप्त झाला. तर या परित्राणाचं हे भगवंतांनी सुरू केलेलं आहे. हे जे आपण हातात बांधतो, पांढरा दोरा म्हणतात तुम्ही, पांढरा दोरा नाही, तो हे परित्राण आहे. त्याच्या माग ज्या भगवंताच्या गाथा आहे त्या गाथा पवित्र आहे. आता या भागामध्ये, आपल्या भागामध्ये परित्राणाची एवढी पद्धत नाही आहे, परंतु नागपूर इकडे बुलढाणा या भागामध्ये खूप परित्राण घेण्याची प्रथा आहे. प्रत्येक घरात परित्राण घेतात. इकडं परित्राण म्हणलं तर कशाला म्हणतात पण, तर परित्राण अजून इकडं माहित नाही. आणि हे दोरे कशाला बांधायचे याच्याबद्दल लोकांना काही एवढंसं ज्ञान नाहीये. तर म्हणून हे परित्राण फार पवित्र आहे आणि परित्राण हे प्रत्येक कार्यक्रमात, बंतीजी कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर हे परित्राण घेतच असतात. आणि तुम्ही पण आग्रह करायला पाहिजे, आमच्या घरात बोलवा, बंतीजींना बोलवायला पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये ते परित्राण घ्यायला पाहिजे, कारण त्या परित्राणामध्ये खूप अशी ताकद आहे. भगवान बुद्धांनी रतन सुत्त हे आनंदाला मनात लावलेलं होतं आणि त्या ठिकाणी वैशाली नगरीमध्ये अनेक असं संकट आलेलं होतं. ते संकट त्या रतन सुत्तानं निवारण झालेलं आहे, हे तुम्ही चांगलं ऐकलं असेल. तसंच आता आपल्या भारतामध्ये करोना आला होता, तर काही लोकांनी कोणत्याही डॉक्टरकडे न जाताना फक्त रतन सुत्ताचा पाठ रात्रंदिवस केला. त्या लोकांना कोणत्याही मेडिसिनची किंवा डॉक्टरची गरज पडली नाही. मग आपल्याजवळ आहे पण आपल्याला माहित नाही आपला धम्म काय आहे, हे आपल्याला समजत नाही. आपण नीट अभ्यास केला नाही म्हणून आपल्याला ते समजत नाही. नाही तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही, कोणता देव आणि कोणत्या बाबाकडे जायची गरज नाही. सर्व काही आपल्या धम्मामध्ये आहे, परंतु आपण ते करत नाही. आचरण केलं तर निश्चित आपल्या धम्मामध्ये खूप पॉवर आहे, आपण ते करायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी, हे तर समजलं असेल तुम्हाला परित्राणचं. तर 1956 साली बाबासाहेबांनी जो आपल्याला हा बुद्ध धम्म दिला, तर बाबासाहेबांनी सुद्धा हे परित्राण घ्यायला लावलं आणि उजव्या हातामध्ये हे परित्राण बांधलं आणि त्यानंतरच आपल्याला हा धम्म दिलेला आहे. मग बाबासाहेब एवढे विद्वान आहे, मग त्यांनी का बरे घ्यायला लावलं हे परित्राण? तर बाबासाहेबाला त्याची किंमत माहित होती, त्याच्यामध्ये काय आहे हे माहित होतं बाबासाहेबांना. म्हणून बाबासाहेबांनी हे परित्राण घेऊन आपल्या हातामध्ये दोरा तो परित्राण बांधलं आणि मगच आपल्याला हा बुद्ध धम्म दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे परित्राणाचं महत्व आहे. आपण आपल्या घरात निश्चित परित्राण घ्या, त्याचा निश्चित लाभ होतो. दुसरी गोष्ट एक अशी आहे की आपल्या स्त्रियांमध्ये दागिने घालायची, कुंकू लावण्याची ही जी प्रथा आहे कुठून आली? ही जी कुंकू लावतात, ही कुंकू लावण्याची प्रथा ही कुठून आली, कोण निर्माण केली, कुठून आली, याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. तर आपल्यामध्ये एक राजा बळीराजा होऊन गेला आणि तो बळीराजा इतका पॉवरफुल होता की सर्व स्त्रियांना खूप त्या ठिकाणी महत्व होतं. एवढंच नाही तर स्त्री स्वातंत्र्य होतं, म्हणजे स्त्रीच सर्व काही राज्यकर्ती होती आणि स्त्रीच्याच हातामध्ये सत्ता होती. म्हणजे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक अशी जो दोन पद्धती आहेत, तर ही मातृसत्ताक पद्धत बळीराजाच्या काळात होती. म्हणून आजही
ज्या जुन्या बाया आहेत त्या म्हणतात इडा पिडा जाओ आणि बळीचं राज्य येऊ. का म्हणतात? तर त्या बळीराजानं स्त्रियांसाठी खूप काही केलेलं आहे, खूप काही केलेलं आहे. म्हणजे जर समजा एखाद्या स्त्रीचा जर कधी अपमान झाला असेल किंवा एखाद्या स्त्रीची कोण छेड काढली असेल किंवा कुठे बलात्कार झाला असेल तर 4 रस्त्यावर नेऊन त्या माणसाला फाशी देत होते डायरेक्ट. म्हणजे असे कोर्टात चक्रा मारायची गरज नव्हती, तारखा घ्यायची गरज नव्हती. त्यानं गुन्हा सिद्ध झाला, 4 लोकांनी सांगितलं की यानंच केलेलं आहे, डायरेक्ट फाशीवरच, दुसरं कामच नाही. आणि म्हणून लोक खूप घाबरत होते, बळीराजाला खूप घाबरत होते. खूप त्या बळीराजाचं जे राज्य होतं खूप धनधान्यानं आणि खूप सुखी असं राज्य होतं. परंतु हे जे ब्राह्मण आहे, ब्राह्मण समाजाचे जे लोक होते त्यांना ते खपत नव्हतं. कारण त्यांना हे जे पशुहत्या, त्याच्यानंतर हे जे जादूटोणे, त्याच्यानंतर अंधश्रद्धा ही त्याच्याजवळ नव्हती. त्यांनी सर्व हद्दपार केलं होतं आणि म्हणून ह्या लोकांचं जे पोट आहे ते भरत नव्हतं आणि म्हणून त्याच्यावर ते हा राजा नको असं त्याला वाटत होतं. आणि मग सर्व जे ब्राह्मण लोक होते त्यांनी साऱ्यांनी एकी केली आणि त्या काळामध्ये ह्या बळीराजाकडं तो परशुराम नावाचा त्याच्याकडं सरसेनापती होता बळीराजाकडं, आणि तो ब्राह्मण होता. आणि त्या सरसेनापती सुद्धा त्या मीटिंग मध्ये हजर होता की ह्या राजाला कसं संपवायचं. आणि म्हणून त्यांनी एक मीटिंग घेतली आणि कोणीतरी विडा उचला असं म्हणून त्यांनी ती मीटिंग मध्ये प्रस्ताव मांडला. मग ह्या जो परशुराम आहे यानं तो विडा उचलला की मी या बळीराजाला मी सेनापती आहे. जसं इंदिरा गांधीला तिच्या सेनाने मारलं, म्हणजे संरक्षणकर्त्यांनीच मारलं, तसं तो सुद्धा संरक्षण करताच होता. आणि त्यानं जेव्हा विडा उचलला की ह्या बळीराजाला मी ठार करीन, हा जर ठार झाला तर आपलं राज्य येईल. म्हणून त्यांनी असा कट केला आणि मग त्या बळीराजाला मारण्याचा कट पक्का झाला आणि तो त्यानं विडा उचलला. कोण? बळीराजा. त्या बळीराजाचा मारण्याचा विडा परशुरामानं उचलला. आणि मग तो घरी गेला. परंतु राजा बलाढ्य होता आणि बलाढ्य असल्यामुळं त्याला माराव कसं हा तो विचार करत बसला घरी. मग त्याच्या 2 बहिणी होत्या, सक्रात आणि किंक्रात, या त्याच्या 2 सख्या बहिणी. आणि त्या बहिणी त्याला विचार करताना बघून त्या म्हणू लागल्या, दादा रे तू रोज खुश राहत असतो ड्युटीहून आल्यावर आणि आज एवढा गप्प का बरं बसला? तर तो म्हणाला, भगिनी मी आज विडा उचलला. म्हणजे कशाचा विडा? म्हणे ह्या बळीराजाला समाप्त करायचंय, तेव्हा कुठं आपलं राज्य येईल. अरे याच्यात काय अवघड आहे म्हणे एवढं, आणि तू कशाला विचार करतो? तू काही जाऊ नको आणि त्याला काही मारू नको, आम्हीच करतो सर्व काही त्याचं कांड. मग म्हणजे ठीक आहे, तुम्ही करता तर तुम्ही करा. मग बळीराजाच्या दरबारामध्ये रोज संध्याकाळी ते नर्तंगना नाच गाण्याचं काम करत होत्या. तर मग ह्या नकली नर्तंगना झाल्या, दोघ्या बहिणी सक्रात आणि किंक्रात. आणि ह्या नकली होऊन त्या ठिकाणी 4-8 दिवस डान्स केला. राजाला खूप आवडलं. नवीन मुली आलेल्या डान्स करायला, चांगले डान्स करतात, त्यांची स्तुती झाली. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्याची मर्जी संपादन केली. आणि मग 2-4-8 दिवसांनी हत्यारा घेऊन गेले लपवून आपल्या वस्त्रामध्ये आणि त्याला दारू पाजली. आणि त्याच्यानंतर त्याचा एकीनं पाठीत वार केला, एकीनं पोटात वार केला. आणि जे रक्त निघालं ते रक्ताचे टिळे आम्ही मारलं म्हणून त्या रक्ताची टिळी एकमेकीला लावली. आणि तेव्हापासून हे टिळा आपल्या सुरू झालेला आहे, आपल्यावर हे लादलेलं आहे. बघा, कपाळ कोणाचं आहे? तुमचं आहे ना. कोणाच्या नावाचं कुंकू आहे? माणसाच्या नावाचं आहे का नाही? नवऱ्याच्या नावाचं कुंकू. कान कोणाचे आहे? तुमचे आहे. बाळ्या कोणाच्या नावाचे आहे? नवऱ्याच्या नावाच्या. गळ्यात पोत कोणाची आहे? गळा तुमचा आहे. पोत कोणाची आहे? नवऱ्याची. कानात झालं, नाक तर तुमचंच आहे ना. इकडचं तुटलं तर इकडूनही घालतात आणि दोन्हीकडूनही तुटलं तर मध्ये घालतात, पण घालतातच का? तर हे वैभवाचं लेणं आहे. वैभवाचं लेणं हे नवरा कधी मेला तर बाई पायातले जोडे काढून टाकते, गळ्यातलं काय काढून टाकते, बांगड्या फोडून टाकते. मग मुसलमानाचे बायाचे नवरे मारतात आणि ते तर नवरे असताना त्याच्या अंगावर काहीच नाहीये, कुंकू नाही, बांगड्या नाही, काही नाही. त्याचे नवरे कुठे रस्त्यानं मरून पडलेत का? एवढंच नाही तर आपल्या बुद्ध
जे देश आहेत त्या देशात आपल्या बायांच्या अंगावर काही नाहीये, मग त्याचे नवरे मरून पडलेत का? परंतु आपल्यावर हे मनोवादानं लादलेलं एक कारण आहे आणि हा त्यांचा विजय आहे. आपण लावत फिरतो कुंकू, तो टिळा आहे. त्या संक्रांत आणि किंक्रांतनं तो टिळे एकमेकीला लावले, तेव्हापासून ही पद्धत सुरू झाली. बाबासाहेबांना सांगलं की हे जे लेणं आहे हे वैभव लेणं नाही, हे तुमच्यावर लादलेलं एक ओझं आहे. हा, गुलामगिरी ही एक प्रगती ती काढून टाका. परंतु जरी ती काढायची नसेल, परंतु नवऱ्याच आहे वैभव हे असं समजून ते घालू नका. एक अलंकार म्हणून घाला, ठीक आहे अलंकार, पण नवरा मेला म्हणजे ते काढूनच टाकायचं असं काही नाही. बाबासाहेबांना असं नाही सांगलं, कारण काय त्यात सत्याचं काहीच नाही ना. सांगा ना, आता ज्या बायांना ज्या घालतच नाही त्याचे नवरे मरून पडलेत का? नाही. आता एखादी बाई समजा तोंड धुत असली आणि ती टिकली पडली गटारीमध्ये, मग काही तिचा नवरा गटारीत पडला का? नाही. होईल का असं? मग आपण कसं म्हणतो, तिथे एखाद्या बाईच्या कपड्यावर कुंकून हर माय तुझा नवरा का मेला काय असंच म्हणतो लगे. ही ओळखच झाली. मग ही ओळख करण्यासाठी जशी बाईला ही ओळख आहे पक्की, गळ्यात काळी पोत, कपाळावर टिकली, हातात बांगड्या, त्याच्यानंतर ते जोडवे, हे सर्व ज्या ओळखी आहेत, मग माणसाला कोणती ओळख आहे? माणसाला काय ओळख आहे? माणसाला ओळख पाहिजे ना. लग्न झालं त्याचं कसं ओळखायचं त्या सांडाला? तो तर मोकळाच सोडला. तर अशा पद्धतीचं हे मातृसत्ताक नाही, ही पितृसत्ताक पद्धत तेव्हापासून सुरू झाली. त्याच्या अगोदर मातृसत्ताक पद्धत होती आणि कोणालाही काळी मणी आणि बांगड्या वगैरे हातात काही नव्हत्या, टिकल्या वगैरे काही नव्हत्या. ही टिकलीच आता निघाली, पण पूर्वी कुंकू होतं. तर तेव्हा पूर्वी काही नव्हतं, परंतु बळीराजा आपला समाप्त केला आणि तेव्हापासून ही टिकल्याची आणि ही कुंकाची पद्धत सुरू झालेली आहे. मग बाबासाहेब असं म्हणतात की तुम्हाला लेणं म्हणून म्हणजे अलंकार म्हणून तुम्ही घाला, परंतु हैवचं लेणं काय सौभाग्यतेचं लेणं असं वगैरे काही नाहीये. आता तीळ संक्रांती येणं असं तसं येईल, मग तुम्ही ते लोक करतातच ते, परंतु तसं करायची काही गरज नाहीये. नवरा मेला तर जोडे काढायची गरज नाही, काळी पोत काढायची गरज नाही, टिकली काढायची गरज नाही. कारण ज्या बायांना आता सध्या त्यांचे नवरे हवेत आहेत त्यांच्याजवळ काही नाही, त्यांचे नवरे तर जिवंत आहे, मग त्यांचं काय झालं सांगा ना. आता विचार करा तुम्ही. तर अशा पद्धतीनं हे जे आहे आपण विचार करत नाही. जे आपण मागे चालत आलेले त्याच्यानुसार आपण चालत असतो, तर ते जुन्या रूढी आपण सोडून द्यायला पाहिजे, नवीन विचार घ्यायला पाहिजे आणि आपलं जीवन व्यतीत करायला पाहिजे. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांनी साधुकार द्या. साधू 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 साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.